कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज देवळात काम होऊन जाईल तुमचं, सगळं काय ठरल्यानुसार होतं। आज माझा प्लॅन फसणार नाही, काळजी करू नका। इंटरेस्टिंग ना, आय एम इम्प्रेस्ड। काय झालं प्रीतम सर, कोणावर एवढे इम्प्रेस झाले? नाही म्हणजे इम्प्रेस तर मी तुमच्यावरच झालोय ऑलरेडी। पण ही मुलगी बघा ना, म्हणजे अंडर फोकस 30 म्हणून अवॉर्ड्स असतात, तर ह्यावेळीचं अवॉर्ड हिला मिळालंय। काय नाव आहे हिचं? अनुष्का, अनुष्का नाव आहे हिचं। आईला मॅडमनी सकाळीच मला हिच्याबद्दल सांगितलं। प्रोफेशननी आर्किटेक्ट आहे ती, म्हणजे तिचं सगळं शिक्षण ना देशाबाहेर झालंय आणि आता डायरेक्ट अवॉर्ड घेऊनच इंडियात येते ती। अरे वा, असली भारी पर्सनॅलिटी आहे ना। हो ना। मुली असतातच ग्रेट। हॅलो, मुलं पण काही कमी नाही येतात तिथे। आईच्या रूम मध्ये जाऊन बघा, दादाचे ढेग अवॉर्ड पडलेत। अरे तुझं एक तर जायला लागलोय ना मी ऑफिसला, आता बघा माझा पण रॅक भरेल। ठीक जमणार आहे। हा, पण तिला एवढं लहान वयात एवढं ग्रेट अवॉर्ड मिळालंय, म्हणजे तिचं काम सुद्धा तितकंच ग्रेट असेल ना। हो ना। म्हणजे हीच आहे का ती जिने ते आपल्या शाळेच्या प्रोजेक्ट सारखा एक प्रोजेक्ट ऑलरेडी बांधलंय? हो, ओके, तुमचं आणि हिचं विजन खूप सिमिलर आहे। खरंच। बरं बाबा, आई कुठे आहे? मंदिरात जायचं ना आपल्याला। येईल। देवी आई, सरबत। हा ठेव, मी येते। अगं ठेव, घेते ना मी। नाही नको, तुम्ही 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 आताच प्या। अगं पारू, काय करतेस तू? देवी आई, माफ करा, ते चुकून माझ्या हातनं सरबत ते। बरं ठीक आहे, दुसरा ग्लास घेऊन ये, मी तोपर्यंत साडी चेंज करून येते। कसं सांगू देवी आईंना की मागच्या दारानं जा? ते ऐकतील का माझं? तेव्हा तेव्हा काय करू मी? सावित्री आत्या, आज देवी आई मंदिरात आणि ऑफिसात जाणार नाही आहेत का? त्यांनी सांगितलंय की आजचा अख्खा दिवस त्या घरात राहूनच काम करणार आहे। बरं चालेल, तब्येत बरी आहे ना त्यांची? वय सावित्री आत्या, मी असताना मी माझ्या देवी आईंना काय बी होऊ देणार नाही। आलेच। काय रे गाणे? अरे येऊ काय तू अजून प्रीतम बाबांचा लॅपटॉप परत दिलाच नाही? अरे बा, प्रीतम बाबांनी मला प्रोजेक्ट साठी दिला होता, पण हा खराब झालाय। आता यातनच प्रिंटच निघाला झालेत। मग आता तू ऑफिस मधनं प्रिंट करून आणशील का? हे बाबा, हे तुझं काम आहे, म्हणजे हे खाजगी काम झालं ना। खाजगी काम अशी ऑफिसात नेऊन करायची नसतात। तू एक काम कर, तायडीचं काम झालं, तिला घेऊन बाजारात जा आणि तिथं जाऊन गणी, तू माझ्यासोबत ऑफिसला चल आणि तुझा जो काही प्रोजेक्ट करायचा तुला तो ऑफिसमध्ये बसून कर, आणि सोबत जो काही अभ्यास करायचा तो पण कम्प्लीट कर, ओके? आणि आमा, त्याचं सगळं झालं की त्याला परत घरी आणून सोडा। हा चल, आता चल म्हणायचं, बस बस। अरे तू गेला नाहीस, तू पण जा।
मग काय तू आईसोबत का नाही आहेस आत्ता? सॉरी सर, आज ॲक्च्युली मॅडमचं जाणं कॅन्सल झालं आहे. ते आज घरूनच काम करतील. ओ ओके, पण तू याला का पाठवलंस? तुम्ही काय काळजी करू नका सर, मी आहे ना. आणि आता सिक्युरिटीसाठी सर गन पण आहे. ओके ठीक आहे. हे बघ, आईकडे व्यवस्थित लक्ष दे. तुम्ही काय काळजी करू नका. प्लीज बी अलर्ट. येस सर. अहिल्यादेवी, आता तुझा खेळ संपला. एक्सक्यूज मी. काही हवंय का तुम्हाला? नाही, मला काही नको आहे. अहिल्या मॅडमने एक निरोप द्यायला सांगितलं होतं तुम्हाला. मॅडमने सांगितलं की सावित्रीला सांग की सगळ्या स्टाफला घेऊन आउट हाऊसला यायला, त्या तिथेच भेटतील. आउट हाऊसला? हो. आउट हाऊसला आम्हाला का जमायला सांगतील? तुमची ना ऐकण्यात काहीतरी गफलत झाली असेल. पण मी एकदा कन्फर्म करून घेते. एक मिनिट. हो, सिक्युरिटी रिझन्स आहेत. तुम्हाला माहिती आहे ना, काल मॅडमवर हल्ला झाला होता, तर त्यासाठीच. हे काय? दार का बंद केलंय तुम्ही? हो, तुम्हाला सांगितलं ना, सिक्युरिटी रिझन्स. प्लीज या. आदित्य सर, हा? मी माझा प्रोजेक्ट घरीच बनवणार होतो, पण ते प्रीतम सरांनी दिलेलं लॅपटॉपच खराब झालं. ते प्रिंटच निघणत. ओ ओके, डोंट वरी. आपण तुझा लॅपटॉपही रिपेअर करून घेऊया. ओके. नको आदित्य बाबा, अजिबात नको. यो अभ्यास करायचा सोडून नुसता पिक्चरच बघत असतो त्याच्यावर. ओके रे. मी अभ्यास झाल्यावरच पिक्चर बघतो की. हो? मी आज भी पिक्चर बघितला. अरे वा, वय, पण अभ्यास करून बघितला. मेहरबानीच केली आमच्यावर. अरे ऐक तर, मी पिक्चर बघितला आणि त्या आयडीला स्टोरी सांगितली. तिला लय म्हणजे लय आवडली. अच्छा. आदित्य सर, तुम्ही पण तो पिक्चर बघा, तुम्हाला बी आवडेल. अच्छा, आणि वेळ कोणाकडे आहे? मग मी सांगू का तुम्हाला पिक्चरची स्टोरी? चल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.